नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर-पुणे राष्ट्रीय मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने जिल्हा अधिकाऱ्यांनी तोडगा काढला आहे. नेमकं काय तोडगा काढलाय हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत पोलीस अधिकारी बाजीराव महाजन सर आहेत. सर, आपलं एल-एस मराठीमध्ये स्वागत. सर जी जो इंदोर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरती वाहतूक कोंडी होती या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी काय तोडगे काढले? ह्याच्यामध्ये 16/3/26 ला माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांचे आदेश प्राप्त झालेले आहेत. त्यांनी आदेश काढलेले आहेत का हा जो मार्ग आहे मनमाड पासून इकडे येवल्याला जातो, म्हणजे मालेगाववरून चोंडी घाट, त्याच्यानंतर इथं मालेगाव चौफुली, मनमाड, येवला, त्याच्यानंतर पुढे कोपरगाव आणि तो तिकडे वैजापूरकडे जाणारा हा जो रस्ता आहे. तर ह्या रस्त्यावर एक ब्रिज आहे आणि चौंडी घाट आहे. यामुळे वाहतूकची नेहमीच कोंडी होते. ब्रिजवर समजा एखादी वाहन बंद पडले किंवा कोणाचं काही पेट्रोल डिझेल संपलं किंवा एखादी गाडी आडवी आली तरी सुद्धा हा ट्रॅफिक वेळोवेळी खूप जाम व्हायचा. तर ह्याच्यावरून शासन स्तरावर बैठकीचं आयोजन करण्यात आलं. संबंधित सर्व पी-डब्ल्यू-डी असेल, पोलीस असेल, वाहतूक असेल, एच-एस-पी असेल, ट्रॅफिक असेल, या सर्वांची एकंदरीत बैठक झाली. यामध्ये जिल्हाधिकारी महोदय यांच्या असं निदर्शनास आलं का होणारे पुढचे संभाव्य अपघात जर टाळायचे असतील आणि नागरिकांना सुविधा द्यायची असेल, तर ह्याच्यामध्ये आदेश काढणे आवश्यक आहे. त्यांची खात्री पटली आणि त्यांनी 16/3 ला असे आदेश काढलेत का येणाऱ्या 24/3/26 पासून रात्री 10 ते सकाळी 7 या वेळेमध्ये फक्त अवजड वाहनांना इथून प्रवास करता येईल, वाहतूक करता येईल. उर्वरित वेळेमध्ये म्हणजे दिवसभर सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेमध्ये कुठलीही अवजड वाहतूक या रस्त्यावरून करता येणार नाही. अशा प्रकारचे आदेश जारी झाल्याने त्याच्या कॉपीज सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. त्यावर पी-डब्ल्यू-डी असेल किंवा हायवे ट्रॅफिक असेल किंवा संबंधित पोलीस स्टेशन असतील, हे कारवाई करतील. आणि प्रवाशांना म्हणजे जे काही वाहतूक करणारे ड्रायव्हर्स आहेत, वाहतूक करणारे लोक आहेत, यांना सुविधा व्हावी म्हणून जागोजागी तशा पद्धतीचे फलक वगैरे लावण्यात येतील. जेणेकरून सर्वांना ते कळेल. म्हणजे आताच 16 तारखेला जो काही आदेश निघालेला आहे, त्याचं सगळीकडे प्रसारित होईल, प्रचार होईल. म्हणजे येत्या 24 तारखेपासून ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होईल. सर, आपण जनतेला काय आव्हान करणार व वाहनधारकांना? जनतेला आणि वाहनधारकाला या निमित्ताने असं आवाहन करण्यात येईल का जे शासन स्तरावर निर्णय झालेला आहे, त्याचं तंतोतंत पालन सर्वांनी करायचं आहे. आणि जे काही दिवसाला जी अवजड वाहनं आहे, यांची तर बंदी असणार आहे. परंतु असं कोणी म्हणू शकणार नाही की मला हे माहिती नव्हतं किंवा काय. तर अशी वाहतूक कोंडी होऊ नये याच्यासाठी आमचे पोलीस सुद्धा रस्त्यावर असतील, हायवेचे पोलीस रस्त्यावर असतील, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस असतील आणि बोर्ड वगैरे असतील आणि आपल्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून किंवा टीव्हीच्या माध्यमातून हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. जेणेकरून लोकांना सुद्धा त्याचा अवेअरनेस होईल आणि लोकांनी सुद्धा जे काही रस्त्यावर मध्ये जाण्या-येण्यासाठी मध्ये ब्रेक असतो, रस्ता असतो, त्याचा सुद्धा वापर व्यवस्थित करावा आणि ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये स्वतःलाच थोडीशी शिस्त जर घालून घेतली, तर भविष्यातले होणारे जे अपघात आहेत किंवा मोठं होणारं नुकसान आहे ते टळू शकेल. एकंदरच या वाहतूक कोंडीवरती जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढल्याने मनमाडकरांची जी वाहतूक कोंडी आहे हे सुटणार आहे. तसेच यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. एल-एस मराठीसाठी अशोक बिद्री, मनमाड, नाशिक.